छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावलेली आहे। सकाळी 11 वाजता वांद्रे एमईटी संस्था इथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले। पक्षांतर्गत नाराजी, मराठा ओबीसी आरक्षण यावरती या चर्चा होणार आहे। भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजित पवार गटातनं केंद्रात आपण बघतोय कशा पद्धतीने भुजबळ हे महत्त्वाची बैठक घेत आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलवलेली आहे। सकाळी 11 वाजता वांद्रे एमईटी या ठिकाणी या बैठकीचं आयोजनही करण्यात आलेलं आहे। एकीकडे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा आहेत। ही नाराजी पक्षांतर्गतही आहे आणि महायुतीमधली सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने आता भुजबळ राज्यस्तरीय समता परिषद बैठकीमध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर ते ओबीसी साठी अतिशय आग्रही आहेत आणि ओबीसी आरक्षणासाठी प्रचंड आग्रही असलेले आपण पाहिलेले आहेत आणि त्यावरती आता ते काय भूमिका घेणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या दरम्यान जरांगे पाटील आणि भुजबळ असा कलगीतुरा रंगलेला सुद्धा आपण वारंवार पाहिलेला होता आणि यावरनच मराठा ओबीसी आरक्षणावरती एक महत्त्वाची चर्चा आजच्या या समता परिषदेच्या बैठकीतनं होईल। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, महत्त्वाची बैठक पार पडतीये, काय नेमकी भुजबळांची भूमिका असू शकेल, कळू शकले का? समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी राज्यात आणि देशात सर्वत्र एक स्वतःची एक पर्यायी व्यवस्था राजकीय जे म्हणतात ते केलेली आहे। आज समता परिषदेची बैठक होती। या बैठकीमध्ये भुजबळ नेमके काय बोलतात याकडे लक्ष आहे, पण प्रामुख्याने दोन विषय फार महत्वाचे आहेत। एक तर राष्ट्रवादी पक्षांतर्गत भुजबळांची असणारी घुसमट हे भुजबळ वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांमध्ये बोलून दाखवत आहेत। अशा परिस्थितीमध्ये भुजबळ पुढची भूमिका काय घेत आहेत याकडे लक्ष आहे। दुसरीकडे जरांगेंनी भलेही उपोषण मागे घेतलं असलं तरी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने जरांगेंच्या वेगळ्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली जाते। या संदर्भात सुद्धा जरांगेंच्या बाबतची भूमिकेचं काय करायचं, महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची भूमिका काय करायचं, झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढे राजकीय काय भूमिका घ्यायची आहे का याच्या बाबत भुजबळ भाष्य करतील असं सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी। त्यामुळे आज भुजबळ काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल।